शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, आता जशी जशी सक्रात जवळ येईन का तसं तसं ऊन हळूहळू वाढायला लागते. आणि ऊन वाढत गेलं की आपण ऊसाचं पाणी तोडायला असते. ऊसाचं पाणी तोडायला असते, मग परिणामी वजन घटण्याची शक्यता असते. आणि वरचीवर आपला खर्च बी वाढत जाते. जेणेकरून काय होते माहिती का, आणि भविष्यामध्ये पाण्याची बी अडचण येते. तर आता शेवटचा पर्याय म्हणून तोडणाऱ्याची ह्यांची वाट बघून मशीननी काम आपण सुरू केलेलं आहे. आता बरेच शेतकरी बांधवाचं म्हणणं येत आहे की हार्वेस्टरनी समजा आपल्या ऊसाचं नुकसान होतं आहे, पण वावरात ठेवून मला सांगा त्याचं का वजन वाढणार आहे का? पाणी तुटलेलं आहे, 2 महिने झालं, दिवसेंदिवस त्याचं वजन घटणारच आहे. आपल्याला बी ते लग्नासारखा खेळ आहे, नवरी वाटं लावल्यासारखं सुधरत नाही, काय नाही. इकून तिकून वावरात आलं की पिवळे ऊसाची वाढी दिसते. तर त्यामुळं आपण शेवटचा अंतिम निर्णय हार्वेस्टरनं देण्याचा घेतलेला आहे. ऊस बी आता सुरू आहे, तुम्ही बघू शकतात. आता समोरच्या कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवतो नुकसान किती होतं आहे. काय नाही शेतकरी बंधून, ह्या कडीने आता इथं बघू शकतात. त्या बघा इथं खोड आहे, आणि खोडापासून तिकडं ते आपल्या नळ्या येतं. एक 4-5 फुटाचं जर आपण अंतर ठेवलं ह्या कडीला आणि खालच्या कडीला, तर काहीच नुकसान होत नाही. आणि जे ओली तरी नुकसान होतं आहे 4-2 टनाचं, ते नुकसान झालेलं परवडतं आहे. कारण भविष्याने कालांतराने दिवस वाढे, ऊन वाढे की वजन घटणार आहे. जरी आपण टोळीनं जरी काढा तरी बुडात खाली राहत आहे. आता ह्याच्या बुडामध्ये तुम्ही बघू शकता काहीच राहत नाही. बघा शेतकरी बंधूंनो, पक्षी मशीन चांगलं पाहिजे, ऑपरेटर बी चांगला पाहिजे, पूर्ण त्यांनी छाटून घेतलेलं आहे. आणि जे काय ओली तिले आपला खर्च होईल का त्याच्यामध्ये आपल्याला 65 कोटी होऊन निघते. आता 65 कोटी हे बघा, 8-8, 10-10 इंचाचे तुकडे तर अशी 65 कोटी मशीननं सध्या होत नाही. हे हार्वेस्टरनं जशी होती का तशी 65 कोटीच्या मशीननी सध्या होत नाही. आणि लवकर माल 1-2 दिवसामध्ये आपला निघून जाते. कडी काटाने जर जागा असल्या तर ही पूर्ण काकड्या निघायच्या तिकड्या बाजूच्या ओकेमध्ये. हे बांधाच्या कडीन बघा, हे ज्वारीच्या कडीन बांध आहे का, इकडं बी निघून गेलेलं आहे. पूर्ण एकदम ओकेमध्ये होतं आहे आणि लवकर जातं आहे. आता राहायला प्रश्न ॲव्हरेजचा 10-5 टन कमी जास्त होईन, जास्त होत नाही. जर ऊस उभा असला तर काहीच होत नाही. आता पूर्ण ऊस पडलेला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि कुणकड बी पडलेला आहे. 6 महिने झालं सतत पाऊस पडत होता, वाऱ्याने ह्याने इकून तिकून कुणकुण काय बी पडत होतं. त्यामुळं काय होतं माहिती का शेतकरी बंधूंनो, थोडंफार नुकसान होते. आता शेतकऱ्याला तेवढं काही करावंच लागते जेणेकरून लवकर ऊस घालण्यासाठी. तुमचं काय मत आहे काय नाही कमेंट नक्की करा. असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम राम.